समास पाचवा. करंट परीक्षा निरूपण. श्रीराम. धान्य उदंड मोजिले, परी त्या मापे नाही भक्षिले. विवर्ल्य विण तैसे झाले, प्राणी मात्रासी. मापाने उदंड धान्य मोजले जाते, पण माप त्यातील काहीच खाऊ शकत नाही. त्याप्रमाणे जे श्रवण केले जाते त्याचे माणसाने जर मनन केले नाही तर त्याचा त्याला काही उपयोग होत नाही. पाठ म्हणता आवरेना, पुसता काहीच कळेना. अनुभव पाहता अनुमाना, मध्ये पडे. एखाद्याचे पाठांतर इतके असते की तो म्हणू लागला की आवरतच नाही, पण त्याला अनुभव काहीच नसतो. तो नुसती अनुमानाने करीत असतो. शब्दरत्ने परीक्षावी, प्रत्ययाची पाहोन घ्यावी. येर ते अवघी सांडावी, एकीकडे. म्हणून पाठांतर करतानाही शब्दरूपी रत्नांची नीट परीक्षा करावी. जे अनुभवाचे बोल असतील ते निवडून घ्यावेत, इतर सर्व एकीकडे सोडून द्यावे. नाव रूप अवघे सांडावे, मग अनुभवास मांडावे. सार सार एकची करावे, हे मूर्खपण. नामरूपात्मक सर्व दृश्य माईक असल्याने ते बाजूस सारावे आणि मग सारासार विवेकाने अनुभव घेण्याचा प्रयत्न करावा. सार आणि असार सर्व एकच करणे हा मूर्खपणा आहे. लेखके कुळ समजवावे, किंवा उगेच वाचावे. येणे दृष्टांते समजावे, कोणी तरी. कुळकाने खत, पत्रे वगैरे निरक्षर शेतकरी वगैरेंना नीट समजावून द्यावे, हे बरे, की न समजावता उगीच वाचणे बरे. या दृष्टांतावरून माणसाने काय ते समजून घ्यावे. जेथे नाही समजावीस, तेथे आवघी कुसुमुस. पसो जाता वसवस, वक्ता करी. जेथे लोकांना नीट समजावून सांगणे वक्त्याला जमत नाही, तेथे लोक नाराज होऊन कुसमुस करू लागतात आणि ते विचारू लागतात की वक्ता मात्र चिडचिड करू लागतो. नाना शब्द एक पटिले, प्रचिती वेण उपाव केले. परी ते अवघेची व्यर्थ गेले, फड प्रसंगी. नाना ग्रंथातील शब्द भांडार एकत्र केले आणि स्वतःला अनुभव असताना लोकांपुढे मोठेपणा मिरवण्यासाठी प्रस्तुत केले तर ते सर्व सभेत व्यर्थ ठरते. पसेवरी वैरण घातले, तातडीने जाते ओढिले. तेने पीठ बारीक आले, हे तो घडेना. जात्यात पक्षापेक्षाही अधिक धान्य एकाच वेळी घालून तातडीने घाईघाईने जाते ओढले आणि बारीक पीठ दळले गेले असे तर कधी घडूच शकत नाही. घासा मागे घास घातला, अवकाश नाही चावायाला. अवघा बोकणा भरिला, पुढे कैसे. किंवा जेवताना जर चावायला अवसर देता घासामागे घास घेऊन तोंड भरले तर पुढे कशी फजिती होईल. एक ऐका फडणीसीची लक्षण, विरंग जाऊ ने दीक्षण. समस्तांचे अंतःकरण, सांभाळीत जावे. आता फडणीशीचे लक्षण ऐका. फडणीसांने एका क्षणही व्यर्थ जाऊ देऊ नये. सर्व लोकांचे अंतःकरण त्याने सांभाळीत असावे. सूक्ष्म नामे सुखे घ्यावी, तितुके रूपे ओळखावी. ओळखून समजवावी, श्रोतयासी. वक्त्याने अध्यात्माचे निरूपण करताना सूक्ष्म तत्वांची नावे खुशाल घ्यावीत, पण त्याने त्यांचे रूपही स्वतः नीट ओळखावे आणि नंतर श्रोत्यांनाही ते नीट समजवावे. समशापुरता सुखी होता, श्रोते अवघे आनंदिती. अवघे क्षणा वंदिती, गोसावियासी. आपापल्या शंकाचे किंवा समस्यांचे समाधान झाले की श्रोते सुखी होतात. सर्व श्रोत्यांना आनंद होतो आणि ते सर्व वारंवार वक्त्याला वंदन करू लागतात.
संशापुरता वंदिती, संशा न पुरता निंदती. गोसावी चिंचिण करीती, कोण्या हिशेबे. समस्यांचे समाधान झाले तर सर्व वंदन करतात. समस्यांचे समाधान झाले नाही तर निंदा करू लागतात. मग वक्त्याने त्या उगीच तक्रार का बरे करावी. शुद्ध सोने पाहून घ्यावे, कसी लावून तावावे. श्रवण मनने जाणावे, प्रत्ययासी. सोने घेताना ते शुद्ध आहे ना हे पाहून घ्यावे. कसाला लावून तापवून त्याची परीक्षा करावी. त्याप्रमाणे जे श्रवण मनन केलेले असेल ते अनुभवाच्या कसोटीवर पारखून घ्यावे. साक्षात अनुभव घेऊन त्यासंबंधी निश्चय करावा. वैद्याची प्रचित्त येणा, वेथा परती होईना. आणि रागे जावे जना, कोण्या हिशेबे. वैद्याने औषध दिले पण त्याची प्रचिती येत नसेल आणि व्यथा दूर होत नसेल तर त्या रोग्याने इतर लोकांवर राग काढावा हा कुठला हिशोब. खोटे कोठेची चालेना, खोटे कोणास मानेना. या कारणे अनुमाना, खरे आणावे. खोटे कोठेच चालत नाही, खोटे कोणालाही मान्य होत नाही. म्हणून अनुमान अनुभवास जाणावे तरच ते खरे म्हणावे. लिहिणे न येता व्यापार केला, काही एक दिवस चालिला. पुसता सुरनिसीस भेटला, तेव्हा खोटे. एखाद्या माणसाला लिहिणे वाचणे येत नसता व्यापार केला. तो काही दिवस चालला. पुढे त्यास हिशोब तपासणीस भेटला आणि त्याने चौकशी केली तेव्हा व्यापार खोटा आहे हे कळले. सर्व अवघे हिशोबी ठावे, प्रत्यय साक्षीने बोलावे. मग सुरनिसी काय करावे, सांगा नाना. हिशोब पाहिला की व्यापाराबद्दल खरे खोटे सर्व काही कळून येते. त्यावरून वक्त्याने बोध घ्यावा आणि अनुभवावरून त्याच्या साक्षीने आपले म्हणणे मांडावे. हिशोब जर नीट ठेवलेले नसतील तर हिशोबापासूनच तरी काय करू शकतो, सांगा न. स्वये आपणची गुंते, समजावीस कैसे होते. नेणता कोणी एकते, आपदो लागती. आपल्या स्वतःला जर विषय समजलेला नसेल, स्वतःचा जर गोंधळ होत असेल तर तो श्रोत्यांना काय समजावू शकणार. असे ते नेणते वक्ते असतात, ते कष्टी होतात. बळेविण युद्धास गेला, तो सर्वस्वे नागवला. शब्द ठेवावा कोणाला, कोण कैसा. ज्याच्या ठिकाणी पराक्रम नाही तो युद्धासाठी गेला तर सर्वस्वी नागवला जातो. मग लोकांना दोष कोणी आणि कसा द्यावा. जे प्रचितीस आले खरे, तेची घ्यावे अत्यादरे. अनुभवे विणचे उत्तरे, ते फळकटे जाणावी. जे आपल्या प्रचितीला खरे म्हणून ठरते त्याचा आदराने स्वीकार करावा. अनुभवाशिवायच जे बोलणे ते फोलपटाप्रमाणे त्याज्य समजावे. सिकाऊ जाता राग चढे, परंतु पुढे आदळ घडे. खोटा निश्चय तात्काळ उडे, लोकांमध्ये. अशी बिनबुडाची वचने बोलणाऱ्यांना शिकवायला जावे तर त्यांना राग येतो, परंतु पुढे मात्र त्यांना अद्दल घडते. लोकांमध्ये खोट्या गोष्टी खऱ्या म्हणून कितीही निश्चयपूर्वक मांडल्या तरी त्या टिकू शकत नाही. खरे सांडूनी खोटे घेणे, भकाधेस काय उणे. त्रिभुवने नारायणे, न्याय केला. जो खरे सोडून खोटे घेतो त्याच्या फजितीस काय उणे. त्रिभुवनात नारायणानेच हा न्याय केला आहे की खोटे कधी टिकून राहत नाही. तो न्याय सांडिता शेवटी, अवघे जगची लागे पाठी. जनी भंड भांडो हिंपुटी, किती व्हावे. तो न्याय जाणून घेतला नाही आणि खोटेच उचलून धरले तर शेवटी सर्व लोक त्याच्या पाठीस लागतात आणि लोकांशी भांडता भांडता तो अगदी बेजार होतो.
अन्याये बहुतास पुरवले, हे देखील ना ऐकिले. वेडे उगेची भरी भरले, असत्याचे. अन्यायाने कुणाचे भले झाले आहे असे कधी पाहिलेही नाही व ऐकलेही नाही. पण वेडे लोक उगीचच असत्याच्या भरीस लागतात. असत्य म्हणजे तेची पाप, सत्य जाणावे स्वरूप. दोही मध्ये साक्षेप, कोणाचा करावा. असत्य हेच पाप होय आणि सत्य हेच स्वस्वरूप जाणावे. या दोन्हींमध्ये कोणाचा साक्षेप करावा. मायेमध्ये बोलणे चालणे साचे, माया नसता बोलणे कैचे. या कारणे निशब्दाचे मूळ शोधावे. आपले बोलणे चालणे हे सर्व मायेमध्ये खरे असते, म्हणजे याला केवळ व्यावहारिक सत्ता आहे. मायाच नाहीशी झाली की बोलणे चालणेच कुठले. पारमार्थिक दृष्ट्या विचार केला की जग झालेलेच नाही हे पारमार्थिक सत्य आहे. मग जे झालेलेच नाही त्यातील व्यवहार तरी सत्य कसा असणार. म्हणून निशब्दाचे म्हणजे शब्दातीत अशा परब्रह्माचे मूळ शोधावे. वच्चांश जाणोनी सांडावा, लक्ष्यांश विवरून घ्यावा. या कारणे निशब्द मुळाचा गोवा आढळेना. अध्यात्म निरूपणातील वाच्यांश जाणून घ्यावा व मग त्याचा त्याग करावा. लक्ष्यांशाचे विवरण करून तो घ्यावा, म्हणजे मग निशब्द जे मूळ परब्रह्म त्याविषयी काही घोटाळा उरत नाही. अष्टधा प्रकृती पूर्व पक्ष, सांडून अलक्षी लावावे लक्ष. मन नसीळ परम दक्ष, तोची जाणे. अष्टधा प्रकृती पूर्व पक्ष म्हणजे लटकी किंवा मिथ्या समजून तिचा निराश करावा आणि अलक्ष जे परब्रह्म त्याच्याकडे लक्ष लावावे. अशा रीतीने जो अत्यंत सावधपणे मनन करतो तो स्वानुभवाने त्या परब्रह्मास जाणतो. नाना भूसा आणि कण, एकची म्हणणे अप्रमाण. रस चोवडिया कोण, शहाणा सेवी. अनेक प्रकारचे भूस आणि धान्याचे कण एकच होत हे म्हणणे म्हणजे अप्रमाण आहे. रस सोडून चोयट्या कोणता शहाणा सेवन करील. पिंडी नित्यानित्य विवेक, ब्रह्मांडी सारासार अनेक. सकळ शोधूनिया एक, सार घ्यावे. माणसाने नित्य नित्य विवेकाने पिंडाचा निराश करावा आणि नाना प्रकारे सारासार विवेक करून ब्रह्मांडाचा निराश करावा. सर्व गोष्टींचा शोध घेऊन एकच सार जे परब्रह्म ते घ्यावे. मायेकरिता कोणी एक, अन्वय आणि व्यतिरेक. ते माया नसता विवेक, कैसा करावा. माया आहे म्हणून अन्वय म्हणजे उभारणी आणि व्यतिरेक म्हणजे संहारणी अशा प्रकारे दोहांचा विचार करावा लागतो. जेथे मायाच नाहीशी होते तेथे अन्वय व व्यतिरेकाच्या विवेकाचे प्रयोजनच उरत नाही. मायाच नाहीशी होऊन जीव बौक्य झाल्यावर विचार करणारच कोणी राहत नाही, तर विवेक कसा राहणार. तत्वे तत्व शोधावे, महावाकी प्रवेशावे. आत्मनिवेदने पावावे समाधान. एका तत्वाने दुसऱ्या तत्वाचा निराश करीत सर्व तत्वांचा शोध घ्यावा आणि महावाक्यात प्रवेश करावा, म्हणजे अहम ब्रह्मासी चे निरंतर अनुसंधान करावे आणि शेवटी अनन्य आत्मनिवेदनाने परब्रह्माशी ऐक्य पावून शाश्वत समाधान प्राप्त करावे. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे करंट परीक्षा निरूपण नाम समास 5वा. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे करंट परीक्षा निरूपण नाम समास 5वा.